नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ आपणा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 11वी, विषय आहे अर्थशास्त्र. 9वे प्रकरण आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण. याचा स्वाध्याय राहिलेला स्वाध्याय म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 ते 7 हे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला इथून पुढील नवीन असलेले व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. यामध्ये प्रश्न पहिला आपण पाहणार आहोत. खालील विधानांशी सहमत किंवा असहमत आहात काय? कारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न, उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली. उत्तर आहे उदारीकरण धोरणावर विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे, रस्ते, वीज निर्मिती इत्यादी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दुसरं आहे उदारीकरण धोरणात विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी विनिमय व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. नवीन कायद्यान्वये परकीय चलन विनिमय यावरील नियंत्रणे कमी झाली आहेत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले आहे. तिसरा आहे उदारीकरण धोरणात प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी मिळाली आहे. विदेशी तंत्रज्ञानामुळे पाचवा, विदेशी तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात घट होण्यास व उद्योगाची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे उदारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली आहे. यानंतर प्रश्न दुसरा आहे. सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला. या विधानाशी मी सहमत आहे. कारणे आहेत. पहिलं कारण आहे 1997-98 साली सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड इत्यादी उद्योगांना नवरत्नांचा दर्जा देऊन त्यांना वित्तीय व्यवस्थापन स्वायत्तता देण्यात आली आहे. दुसरा आहे खाजगीकरण धोरणात सार्वजनिक क्षेत्राचे भाग भांडवल खाजगी क्षेत्राला विकण्यात आले आहे. उदाहरणार्थ मारुती उद्योगातील निर्गुंतवणूक, ITDC हॉटेल्स, IPCL, BSNL इत्यादी. तिसरा आहे नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या 17 वरून 8 व 8 वरून 2 एवढी कमी करण्यात आली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या केवळ 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे सरकारने खाजगी उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात मुक्त प्रवेश दिला आहे. पुढील प्रश्न तिसरा आहे. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे. या विधानाशी मी सहमत नाही. कारण पहिलं आहे 1999 साली विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. 1999च्या आधी विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजेच विमा क्षेत्रामध्ये शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली. म्हणून विमा क्षेत्रात सरकारची आता मक्तेदारी नाही. पुढचा प्रश्न आहे चौथा. राष्ट्रीय नूतनीकरण कायद्याची NRB निर्मिती दारिद्र्य हटविण्यासाठी करण्यात आली. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. कारणे आहेत. पहिलं कारण आहे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाद्वारे बेरोजगारीमुळे उद्भवणाऱ्या दारिद्र्यावर नियंत्रण ठेवता येते. दुसरं आहे तोट्यात चालणारे सार्वजनिक उद्योग बंद करण्यात आले असता मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची व दारिद्र्याची समस्या निर्माण होते. बंद करण्यात आलेल्या सार्वजनिक उद्योगातील कामगारांना व स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाद्वारे भरपाई देण्यात येते. अशा प्रकारे राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती हटवण्यासाठी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न पाचवा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन उद्योग नवरत्नांपैकी एक सार्वजनिक उद्योग आहे. उत्तर आहे या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणे आहेत. नवरत्न उद्योगांना वित्तीय व्यवस्थापन स्वायत्तता देण्यात आली आहे. दुसरा आहे
1997-98 साली सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड, विदेश संचार निगम लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅचरल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या 9 उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग मिनिरत्न आणि महारत्न यांमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा प्रकारे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन उद्योग नवरत्नांपैकी एक सार्वजनिक उद्योग आहे. पुढील 6वा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे सांगा. यामध्ये प्रश्न पहिला आहे, नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये सांगा. नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिले वैशिष्ट्य आहे, औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता. नवीन आर्थिक धोरणात सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले त्यावेळचे 18 उद्योग वगळता इतर उद्योगांना परवानामुक्त करण्यात आले. सध्या केवळ एक सर्व प्रकारची संरक्षण साधने, 2 औद्योगिक स्फोटके, 3 धोकादायक रसायने, औषध निर्मिती उद्योग आणि 4था आहे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या 4 उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील दुसरा आहे, मक्तेदारी व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचे उच्चाटन. यामध्ये मक्तेदार व निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगाची स्थापना, विस्तार, विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारची संमती घेणे सक्तीचे होते. त्यामुळे उद्योगांचा वृद्धी दर मंदावला होता. आता हा कायदा रद्द झाल्याने उद्योगांची वाढ होण्यास मदत झाली आहे. पुढील तिसरा आकडा आहे, लघु उद्योगांना प्रोत्साहन. सरकारने लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार व निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धी दर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. 4था आहे, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन. यामध्ये 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्य असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक व नवीन तंत्रज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक उद्योगांसाठी विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 51% पासून 100% वाढवण्यात आली आहे. त्यानंतर 5वा आहे, सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. नवीन आर्थिक धोरणात अनेक उद्योगांतील राज्य सरकारची मक्तेदारी काढून घेण्यात आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांतील भांडवल काढून घेण्यात आले आहे. नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या 17 वरून 8 व 8 वरून 2 एवढी कमी करण्यात आली आहे. 2014 पासून रेल्वे व अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील 6वा आकडा आहे, व्यापाराचे उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवान्यासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली आहे. सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल इत्यादी वस्तूंची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विविध वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेझ आणि कृषी मालाला निर्यातीस प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषी निर्यात क्षेत्र याची स्थापना करण्यात आली आहे. पुढील 7वा आकडा आहे, विमा क्षेत्रातील सुधारणा. 1999 साली विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा IRDA मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. परिणामी विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली.
त्यानंतर 8वा आणि शेवटचा पॉईंट आहे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. नवीन आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक व सरकारी बँकांबरोबरच खाजगी व विदेशी बँकांनाही वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा प्रकारे आपला हा जो पहिला प्रश्न आहे तो विस्तारित स्वरूपात आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. त्यामध्ये उत्तर आहे जागतिकीकरणासाठी केलेले उपाय पुढील प्रमाणे. पहिला उपाय आहे एक संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन. आयात व निर्यातीवरील सर्व संस्थात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले. प्रशुल्क दरात घट करण्यात आली. औद्योगिक वस्तूंवर लादण्यात येणारा आयात दर कमी करण्यात आला. त्यानंतर दुसरा आहे विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. यामध्ये जागतिकीकरण धोरणात सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणूकदारांसाठी खुले केले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांत परकीय गुंतवणूक सुरू झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जागतिकीकरणात खुली झाली आहे. त्यानंतर तिसरा आहे रुपयाची परिवर्तनशीलता. रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला. सर्व चालू खात्यावरील व्यवहारांबाबत रुपया पूर्णतः परिवर्तनशील करण्यात आला. त्यानंतर चौथा आहे विदेशी कंपन्यांचा सहभाग. भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली. उदाहरणार्थ मारुती सुझुकी, हिरो होंडा, टाटा कोरस ही लोह व स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेत व्यवहार करतात. त्यानंतर पुढचा 5वा पॉईंट आहे दीर्घकालीन व्यापार धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात बदल करण्यात आला. या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत. पहिला जो आहे तो उदारीकरणाचे धोरण. दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या निर्बंधात घट. तिसरा आहे विदेशी सहभागाला प्रोत्साहन. त्यानंतर 6वा पॉईंट आहे निर्यातीला प्रोत्साहन. जागतिकीकरण धोरणात नवीन निर्यात धोरणाचा अवलंब करण्यात आला असून निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजेच सेज निर्मिती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न 7वा आहे खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा जो आपल्याला प्रश्न आहे तो एकदम सोपा, म्हणजे जेव्हा परीक्षेलाही असा प्रश्न येतो तेव्हा आउट ऑफ मार्क्स याला मिळून जातात, कारण उत्तरंही याच उतार्यामध्ये दिलेली असतात. यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतात आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण कोणते? तर याच उतार्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. भारतातील आईस्क्रीमचा दरडोई उपभोग कमी असण्याचे कारण भारतीय बनावटीचे मिठाईचे 100हून अधिक प्रकार आहेत. दुसरा आहे जागतिकीकरणाचा भारतीय आईस्क्रीम उद्योगावरील होणारा परिणाम सांगा. उत्तर आहे जागतिकीकरणामुळे लोकांचे मत परिवर्तन झाले आहे. भारतात आता अनेक परदेशी आईस्क्रीम बनवणाऱ्या उद्योगांनी पाय रोवले आहेत. त्यांनी अनेक दुकाने थाटली असून वेगवेगळ्या प्रकारच्या व स्वादाच्या आईस्क्रीममुळे युवा वर्ग आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे भारतात आईस्क्रीम उद्योगांना चांगले भविष्य लाभले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतातील आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक कोणते ते शोधा. तर शीतगृहाच्या साखळीतील पायाभूत सुविधांमुळे झालेली वाढ, भारतीयांच्या क्रियाशील मिळकतीत झालेली वाढ आणि भारतीयांच्या राहणीमानात झालेले बदल हे भारतीय आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस पोषक घटक आहे. तर शेवटचा प्रश्न 4था आहे भारतातील आईस्क्रीम उद्योगावर लादलेल्या वस्तू सेवा कराचे परिणाम तुमच्या शब्दात मांडा. तर त्याचे परिणाम म्हणजेच आईस्क्रीमवरील सुमारे 18% वस्तू सेवा कर आहेत. त्यामुळे उद्योजक आईस्क्रीम उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्यक्रम देत नाही. बटर चीजसारख्या इतर दुग्ध पदार्थांवर ज्याप्रमाणे 12% वस्तू सेवा कर लागतो, त्याप्रमाणे आईस्क्रीमवर देखील 12% वस्तू सेवा कर लावला असता नवीन उद्योजक आईस्क्रीम उद्योगाकडे आकर्षित
होतील? अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर सर्व याच उतार्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत.